हरिओम. पातंजली योगसूत्रे, योगदासांचे प्रवचन. कैवल्यपाद सूत्र क्रमांक 14. परिणाम एकत्वाद वस्तुतत्व. या सर्व गुणांचा परिणाम मात्र एकच असतो, त्यामुळे वस्तुतत्व एकच सिद्ध होते. प्रत्येकाचा धर्म निराळा असतो आणि तो त्रिगुणयुक्त असतो. प्रत्येकाचा धर्म निराळा असतो आणि तो त्रिगुणयुक्त असतो. या त्रिगुणातून अनेक उपगुण प्रत्येकात उत्पन्न होत असतात. परंतु या सर्व गुणांचा परिणाम मात्र एकच असतो. वस्तूचा दृश्य परिणाम हा एकच, समान असतो. हेच मूलभूत तत्व या सूत्रात योगाधिराज पातंजली सांगत आहेत. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे द्रष्टा हा सूक्ष्म असून तो शरीराच्या आत असतो. त्यामुळे या द्रष्ट्याच्या आत जी काही चलबिचल चाललेली असते ती अदृश्य, गुप्त राहते. परंतु दृश्य जड असून ते देहाच्या बाहेर असते. त्या द्रष्ट्याच्या अंतरंगाचा अंतर्गत परिणाम पूर्ण होऊन त्याचा शेवट परिणाम म्हणून बाहेर आलेले असते. ते सर्वांना एकच, समान दिसते. उदाहरणार्थ, हरभऱ्याची डाळ, गूळ, गव्हाचं पीठ, तेल, वेलदोड्याची पूड, जायफळ इत्यादी साहित्य घेऊन त्याचा शेवट म्हणजे पुरणपोळी आपल्याला दृश्य होते. ती ज्या ज्या पदार्थापासून तयार झाली ते पदार्थ अदृश्य होऊन त्यांचा परिणाम म्हणून पुरणाची पोळी आपल्याला दृश्य होते. दुसरी उदाहरणं घेऊ. झाड हे सर्वांना दिसते. झाड असे म्हटले की सर्वांच्या समोर एकच आकृती तरळू लागते. ज्याची मुळं जमिनीत असून खोड जमिनीच्या वर वाढलेले असते आणि त्या खोडाला फांद्या असतात. त्या फांद्यांना पाने, फुले, फळे असतात वगैरे वगैरे. टोपी असं म्हटलं की कापडाचा शिवलेला एक विशिष्ट प्रकार डोळ्यासमोर दिसू लागतो. वाघ म्हटलं की एक विशिष्ट प्राणी आपल्या नजरेसमोर येतो. साखर सर्वांना गोड म्हणून परिचित असते. कारले सर्वांना कडूच लागते. अशा प्रकारे वस्तूमध्ये गुणभिन्नता असली तरी त्याचा दृश्य परिणाम सर्वसामान्य एकसमान असतो. यात निराळे मत नसते. सर्वांचा दृश्याबद्दल अभिप्राय एकच असतो. माणसात त्रिगुण असतात, परंतु त्यातील कोणता तरी एकच गुण परिणाम पावून बाहेर दृश्य होतो. अशावेळी इतर दोन गुण निष्प्रभ अवस्थेत, सुप्तावस्थेत असतात. एखादा शांत, धीर, गंभीर तत्ववेत्ता असतो. विद्वत्तेच्या चर्चेत तो सत्वगुणी म्हणूनच ओळखला जातो. क्वचित संसाराच्या रहाटगाडग्यात एखाद्या वेळेस त्याचा तोल बिघडतो, त्याला क्रोध येतो. अशा वेळी सत्वगुण क्षीण होतो, तमोगुण प्रबल होतो. तो आपल्याला दृश्य होतो. याचा अर्थ वस्तूचे परिणामी तत्व एकच असते. याला जोडून पुढचं सूत्र क्रमांक 15. वस्तू साम्ये चित्तभेदात तयोर विभक्त पंथाः. अनेक चित्ते निर्माण होत असतात आणि स्वतंत्रपणे परिणाम पावत असतात. वस्तुजगत आपल्या परी परिणाम पावत असते. त्यामुळे प्रत्येकाला वस्तू वेगवेगळ्या प्रकारे भावते. सूत्र क्रमांक 14 मध्ये सांगितले की वस्तूचे परिणाम तत्व एकच असते. स्वाभाविकच असे असायला पाहिजे की प्रत्येक वस्तू प्रत्येकाला एकाच प्रकारे परिणामकारक व्हायला पाहिजे. परंतु तसे होत नाही. कारण सूत्र क्रमांक 4 मध्ये सांगितल्याप्रमाणे मूळ एका चित्तामधून अनेक चित्ते निर्माण होत असतात. ही अनेक चित्ते स्वतंत्रपणे परिणाम पावत असतात. त्यामुळे प्रत्येकाला प्रत्येक वस्तू वेगवेगळ्या प्रकारे भावते. भिन्न माणसे देवळात गेल्यावर त्या प्रत्येकाला तेथे एकाच प्रकारचे भाव मनात येत नाहीत. प्रत्येकाच्या मनात निरनिराळे भाव उमटतात. त्यांच्या परिणामाप्रमाणे ते वेगवेगळ्या प्रकारे वागतात. तमोगुणी म्हणतो, पहा ठीक आहे, पूजा करायची वेळ आहे. ही तर साखर झोप घ्यायची वेळ आहे. सत्वगुणी म्हणतो, चला पहाट झाली, देवपूजा करू, मग कामाला लागू.
रजोगुणी म्हणतो पूजा करू, देवाकडे भरपूर सुख मागून घेऊ. मोहगुणी म्हणतो देवाच्या मूर्तीवर सोन्याचे बरेच दागिने आहेत. काय करायचे आहेत दगडावर दागिने? चला संधी मिळतात चोरून नेऊ. गुणातीत म्हणतो देवळात सगुणोपासना करत ध्यान समाधी लावू. याचा अर्थ या सर्वांना देऊळ, देव, पूजा, दागिने इत्यादी सर्व समान दिसले इत्यादी सर्व समान दिसले तरी त्या प्रत्येकाचे चित्त निरनिराळे असल्यामुळे ते प्रत्येक चित्त वेगवेगळ्या प्रकारे परिणाम पावले. म्हणजे वस्तू, दृश्य आणि चित्त, द्रष्टा आपापल्या परी परिणाम पावत असतात. हरिओम.